जे बियर शौकीन असतात त्यांच्या डोक्यात काही गैरसमज असतात बियर विषयी. एक तर बियर माइल्ड असते, बियर थंड असते, बियरमुळे मुतखडे पडतात, बियर हा काय दारूचा प्रकार नाही आहे, असे वेगवेगळे गैरसमज असतात. तर अशा लोकांसाठी आजचा व्हिडिओ आहे. तर बियर हा मद्याचाच प्रकार आहे मित्रांनो. व्हिस्कीमध्ये साधारण एक 40% अल्कोहोल असतं, वाईनमध्ये ती 15% असते, बियरमध्ये कदाचित 5 ते 8% अल्कोहोल असते. आणि हे जे अल्कोहोलचं प्रमाण असतं ते ज्या वेळेला एखादी व्यक्ती जी बियर शौकीन आहे ती एका वेळेला 2 ते 3 बियर सहज पचवते. त्याच्यामुळे अकॉर्डिंग टू द क्वांटिटी जे अल्कोहोल कन्झम्पशन असतं ते जास्त असतं आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम हा हृदयावर, यकृतावर किंवा वृक्कांवर नक्की होतो. बियर पिल्यानंतर त्यातलं जे अल्कोहोल असतं ते आपल्या शरीरातील म्हणजे एस्पेशली मेंदूतील गाबा रिसेप्टरवर काम करतं. परिणामी त्या वेळेपुरते तुम्ही रिलॅक्स फील करता, थोडासा कॉन्फिडन्स वाढतो किंवा एक मनामध्ये तुमच्या बुद्धीमध्ये काही विशिष्ट आनंदी तरंग उत्पन्न होत असतात. पण लक्षात ठेवा हे तात्पुरतं असतं. नंतर हळूहळू तुमचा मेंदूला या अशा गोष्टींची सवय होऊन जाते. परिणामी नैसर्गिकरित्या आनंदी राहणं, उत्साही राहणं हे मेंदू विसरून जातो आणि मग त्या मेंदूला अशा बिअरची सवय लागते. त्याच्यामुळे एक प्रकारचा दारूचाच प्रकार आहे की जो तुम्हाला विकृत सवयीमध्ये अडकवत असतो. बियर थंड असते हा एक गैरसमज असतो. खरं तर चिल्ड बियर ही सर्व केली जाते आणि चवीसाठी खरं तर ती थंड प्यायली जाते. उन्हाळ्यामध्ये बरेच लोक जे बियर शौकीन आहेत ते या ड्रिंककडे एक रिफ्रेशिंग ड्रिंक अशा पद्धतीने बघत असतात. खरं तर बियरमध्ये अल्कोहोल असतं आणि ते शरीरामध्ये उष्णता उत्पन्न करतं, रक्तवाहिन्या विकसित होतात. त्याचा एक बियर ही उष्णच असते. मुतखड्यांसाठी बियर प्यावी असा एक चुकीचा गैरसमज असतो बियर शौकीनमध्ये. लक्षात ठेवा बियरचा डाययुरेटिक इफेक्ट हा त्याच्यामध्ये असलेल्या पाण्यामुळे असतो. त्याच्यामुळे अधिक प्रमाणात पाणी शरीरात गेलं तर तुम्हाला मूत्राचं प्रमाण वाढतच असतं. तर बियरचा आणि मुतखड्याचा तसा विशेष संबंध नाही. उलटं घडतं काय ते सांगतो तुम्हाला. बियर जास्त पिल्यानंतर मूत्रप्रवृत्ती वाढते, शरीरातलं युरिक ॲसिड जास्त प्रमाणात वाढतं आणि त्याचा परिणाम त्या युरिक क्रिस्टल्सचे मुतखडे तयार होतात. त्याच्यामुळे बियर पिणाऱ्यांमध्ये सुद्धा मुतखडे सापडतात. तर मुतखडेच असतील तर प्रभावी भरपूर औषधं असतात. त्याचं जर योग्य व्यवस्थित घेतलीत त्या औषधं तज्ञांच्या मार्गाने तुमचे मुतखडे नक्की कमी होतात.